मुख्यमंत्र्यांनी महायुतीने किंवा भाजपने अशी भूमिका घेतली की आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता आम्ही ते पूर्ण करू शकत नाही. अशा वेळी शेतकऱ्याच्या हाती काय राहतं, त्याच्याकडे कुठली पॉवर आहे, तो काय करू शकतो, यावर जरा सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. 2024 ला लोकसभेचं इलेक्शन झालं आणि भाजपचा महाराष्ट्रात पराभव झाला. फक्त 9 सीट्स त्यांच्या निवडून आल्या, 48 पैकी 9. त्यानंतर केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आलं. म्हणजे महाराष्ट्रात जरी पिछेहाट झाली असली तरी केंद्रामध्ये भाजपचंच एनडीएचं सरकार बसलेलं आहे. त्यामुळे त्याला विजयच म्हणावा लागेल. पहिला विजय दिल्लीतला. त्यानंतर ते आले महाराष्ट्रामध्ये, आत्मचिंतन केलं आणि एकट्या भाजपने 288 पैकी 132 सीट्स पटकावल्या आणि महायुतीने 288 पैकी त्या ठिकाणी 232 पर्यंत मेजॉरिटी आणली. म्हणजे आपण फुल मेजॉरिटी म्हणतो, पण इथं ओव्हरलोडेड मेजॉरिटी आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर कुठल्या निवडणुका लागल्या तर नगरपंचायत, नगर परिषदांच्या निवडणुका लागल्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा 288 पैकी एकट्या भाजपने 117 आणि महायुती मिळून 200+ सीट त्या ठिकाणी जिंकल्या आहेत. त्यानंतर लागली महानगरपालिकेची निवडणूक. जवळपास 28-29 महानगरपालिकांपैकी एकट्या भाजपने 19 ते 20 महानगरपालिका जिंकलेल्या आहेत आणि महायुती म्हणून त्यांनी 25 पेक्षा जास्त महानगरपालिका जिंकलेल्या आहेत. आणि हा जो जिंकण्याचा सिलसिला आहे हा कंटिन्यू चालूच आहे. भाजपचा विजयी रथ आहे, त्याला कुठेही ब्रेक लागताना दिसत नाहीयेत. आता त्यांनी 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकींची घोषणा केलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, गल्लीपासनं तर दिल्लीपर्यंत आमचाच विजय होतो आहे. त्यामुळं आम्ही दिलेलं आश्वासन पाळलं काय, नाही पाळलं काय, त्याचा आमच्या विजयाशी कुठलाही संबंध नाही. आम्हाला कुठलाही फरक पडत नाही. सबब आम्ही दिलेलं 7-12 कोरा 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 हे आश्वासन पाळलं आणि नाही पाळलं तरी शेतकरी आमचं काही एक वाकडं करू शकत नाही. ही भूमिका भाजपची आहे. फक्त भाजप रोखठोकपणे रागात येऊन सांगत नाही की आम्ही कर्जमाफी देत नाही, काय करायचं ते करा, असं ते सांगत नाहीत. ते नम्रपणे सांगतात की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही. किंवा आता आपल्याला माहितीये काय असतं माहितीये का, तुमच्याकडे बार्गेनिंग पॉवर जर असेल ना, वाटेघाटी करण्याची पॉवर जर तुमच्याकडे असेल, ठीक आहे, तर तुम्ही वाटेघाटी करू शकता. पण तुमच्याकडे ती पॉवरच नसेल तर तुम्हाला ती वाटाघाटी करता येत नाही. म्हणजेच काय की तुम्ही शेतकरी चळवळ जिवंत ठेवलीच नाही. या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नसल्याच जमाय. या महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नपुंसक झालाय का, असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आहे. ज्या ठिकाणी पत्रकार विकल्या जात आहेत, ज्या ठिकाणी विरोधी पक्ष कमकुवत करून टाकलेला आहे, ज्या ठिकाणी लोकशाही सशक्त करणारा, बॅलन्स ठेवणारा विरोधी पक्ष नाही, पत्रकार नाही, इतर संघटना नाहीत, चळवळी मोडीत निघाल्यात. मग त्या शेतकरी चळवळी असो, आंबेडकरी चळवळी असो, इतर मराठा चळवळी असो, वेगवेगळ्या चळवळी होत्या. त्या चळवळीच्या माध्यमातून नेत्यांची फौजही तयार व्हायची, कार्यकर्त्यांची फौज एकत्र यायची, लोकांच्या तळागाळातले जे प्रश्न आहेत ते चव्हाट्यावर यायचे. मात्र आता ते काहीही राहिलेलं नाही. निवडणूक जिंकण्याची कला भाजपनं आत्मसात केलेली आहे आणि ती कला सादर करण्यासाठी ज्या सामुग्र्या लागतात त्या भाजपकडे आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हाती आता काय आहे तर मी काल परवाला जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की राष्ट्रीयकृत बँकांना सहकार विभागाच्या माध्यमातून राज्य बँकर समितीचं जे पत्र गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे 54 पॉइंट आहेत त्या 54 पॉइंट मध्ये शेतकऱ्यांसंदर्भातली किचकट माहिती विचारलेली आहे. त्याच्यामध्ये एनपीए, ओव्हरड्यू, रेग्युलर हे सगळा विषय आहे. आणि खऱ्या अर्थानं या वर्षीचे रेग्युलरच जे अतिवृष्टीनं होरपळलेले आहेत, ओल्या दुष्काळानं त्यांचं सगळं वाटोळं झालेलं आहे, ते शेतकरी यातनं सुटणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत तुम्ही तुमचा चळवळीचा दबाव गट निर्माण करत नाही, जोपर्यंत सरकारनं आश्वासन पाळलं नाही म्हणून सरकारला तुम्ही जोर का झटका पटका देत नाही, तोपर्यंत तुमच्या प्रश्नांकडं, तुमच्या दिलेल्या आश्वासनांकडं गांभीर्यानं बघितल्या जाणार नाही. ही वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडतो आहे. या ठिकाणी मला भाजपला विरोध नाही करायचा आहे.
काँग्रेसला कमी नाही लेखायचंय. मला हे सांगायचंय की सगळ्या जाती धर्मामध्ये, सगळ्या पक्षामध्ये जो विभागलेला आहे, एका दाण्याचे 1000 दाणे करतो, आपल्या घामाचा सुगंध या मातीला बहाल करून त्या मातीतून मोती पिकवतो, त्या शेतकऱ्यावर मात्र अन्याय झाला नाही पाहिजे. त्याच्यासाठी या सत्तेचं माप कायम झुकतं राहिलं पाहिजे. कारण की तो एकमेव बिझनेसमॅन असा आहे की जो ओल्या आभाळाखाली, पावसाखाली पैसे फेकतो. समजलं? म्हणून चळवळी जिवंत करा, शेतकरी नेत्यांना हलवा, त्यांच्या विरोधी पक्षांना सुद्धा जागरूक करा. चळवळ जिवंत राहिली पाहिजे. माणसांचा, लोकांचा, नागरिकांचा आवाज बुलंद झाला पाहिजे, तेव्हा सत्ता हादरत असते. ठीक आहे, धन्यवाद.